चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे। आपल्या घरामध्ये जे तुकाराम गाथा असते, भगवद्गीता असते, दासबोध असते, गुरुचरित्र असते, बालभक्ती असते, ज्ञानेश्वरी असते, हे सर्व ग्रंथ आपण वाचण्यासाठी आणतो आणि या ग्रंथामुळेच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं। आपल्याला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं याचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं। आपल्यामध्ये एक प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं आणि त्यामुळे या ग्रंथाचा आदर करणे फार गरजेचं आहे आणि त्यामुळे हे ग्रंथ व्यवस्थित ठेवणे फार गरजेचं आहे। त्या ग्रंथांना धूळ लागू नये किंवा ते ग्रंथ घाण होऊ नये, त्यामुळे त्यासाठी मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे। आणि ते ग्रंथ व्यवस्थित आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस ते काढायचे आणि ज्यावेळेस वाचन झालं की ते परत त्या कवरमध्ये ठेवायचे आणि तोच कवर मी तुम्हाला आज कसा शिवायचा हे सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, छान होणार आहे। स्किप न करता तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा। तुमच्याही घरात जर ग्रंथ असतील किंवा बालभक्ती असतील तर त्याची तुम्ही लांबी आणि रुंदी घ्या आणि मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही जर शिवलं तर ग्रंथ तुमचे टॉप टिप आणि सुंदर राहतील, घाण होणार नाही, पान फाटणार नाही। तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। मी हे आमच्या घरामधील सर्व ग्रंथांसाठी असे कवर शिवून ठेवलेले आहे। तर चला करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, आमच्या घरात बालभक्ती आहे। मी एक कवर तुम्हाला शिवून दाखवते। तुमच्या घरात कोणताही ग्रंथ असेल त्या पद्धतीने तुम्ही माप घ्या। आता ही मी बालभक्ती आहे, या बालभक्तीचं मी माप घेतलेली आहेत। बघा, आता मी तुम्हाला सांगते बालभक्ती ठेवण्यासाठी मी कवर तुम्हाला शिवून दाखवणार आहे मैत्रिणींनो। तर बघा, आता मी येथे कापड घेतलेलं आहे। तुमच्या घरात जे काही तुमचं कॉटनचं कापड असेल, पण नवीन घ्या मैत्रिणींनो। आपण ग्रंथांसाठी जुने कपडे वापरत नाहीत, नवीनच कपडे वापरतो। तर मी येथे पीस घेतलेला आहे। तुमच्या घरात कॉटनचा किंवा कोणत्याही पीस असेल तर तुम्ही घ्या। आता मी हा पीस घेतलेला आहे। तर आपल्याला रुंदी 10 इंच घ्यायची आहे आणि उंची 10 इंच घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने चौ बाजूने आपल्याला गोट घालून आधी घ्यायचं आहे। तर चला मी स्टेप बाय स्टेप सांगते मैत्रिणींनो, स्किप करू नका, व्हिडिओ व्यवस्थित बघा तर तुम्हाला समजणार आहे। तुमच्या घरात ही जर ग्रंथ असतील बाहेर ठेवू नका। बाहेर जर आपण ठेवलं तर धुळा लागणार आहे, पानं खराब होणार आहे। एखाद्या वेळेस पाण्याचा थेंब जरी त्या ग्रंथांवर पडला तर पानंही फाटणार आहेत। अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित जर कापडमध्ये गुंडाळून ग्रंथ ठेवले तर तुमचे ग्रंथ घाणही होणार नाहीत आणि व्यवस्थित राहतील आणि ग्रंथांचाही आदर होईल। तर मैत्रिणींनो, चौ बाजूने असा कापडाला गोट घालून घ्या मैत्रिणींनो। तर बघा, स्टेप बाय स्टेप सांगते मी। चौ बाजूने आता गोट घालून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, 3 बाजू आहेत त्या आपल्याला मुडपून घ्यायच्या आहेत। बघा, अशा पद्धतीने सामोसा जो आकार असतो त्या पद्धतीने घ्यायचा आहे। तिन्ही बाजूने एकसारखं अंतर आलं पाहिजे। तर बघा, अशा पद्धतीने मी तिन्ही बाजू आता मुडपून घेत आहे। इकडून आणि इकडून आपल्याला टिप घालून घ्यायची आहे आणि नंतर मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते। आता मी टिप घालून घेते। बघा, आता अशा पद्धतीने मी एका बाजूने मुडपून घेतलेलं आहे। आता मी दुसऱ्या बाजूनेही मुडपून घ्यायचं तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, एक बाजू आपली झाली। आता दुसरी बाजूही अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तुम्ही बघा, बघितल्याशिवाय समजणार नाही, बघूनच अशा पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जमेल। तर बघा, आता मी तिन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत। आता बंद मी येथे घेतलेला आहे। बंद आपल्याला 10 इंचाचा घ्यायचा आहे मैत्रिणींनो। 10 किंवा 13 इंच तुम्हाला ज्याप्रमाणे बंद आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या। असं काही नाही की एवढ्याच इंचचा घ्यायचा, तसं काही नाही। मी 13 इंचचा इथे बंद घेतलेला आहे की जेणेकरून आपल्याला ग्रंथ किंवा बालभक्ती त्यामध्ये ठेवलं की ते गुंडाळता यावं आणि व्यवस्थित फोल्ड करून ते नाडीमध्ये व्यवस्थित बसण्यासाठी आपल्याला बंद बांधून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी बंदही शिवून घेतलेला आहे आणि आता येथे मी टिप घालून घेत आहे। तर आता बघा, मी बालभक्ती ह्या कवरमध्ये तुम्हाला घालून दाखवणार आहे मैत्रिणींनो। खूप छान आपला कवर झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुमच्या घरात जर मशीन असेल किंवा कॉटनचं नवीन कापड असेल आणि ग्रंथ असतील तर तुम्ही ग्रंथांसाठी नक्की असा कवर करून घ्या मैत्रिणींनो। तर बघा, आपला कवर ओके आणि शिवून तयार झालेला आहे। आता मी तुम्हाला याच्यामध्ये बालभक्ती घालून दाखवणार आहे आणि व्यवस्थित मापाने आपला कवर झालेला आहे, कारण मी उंची आणि रुंदी घेतलेली होती त्याच्यामुळे उत्तम असं झालेला आहे। मोठाही झालेला नाही, लहानही झालेला नाही। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ग्रंथ त्या बालभक्ती त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि बंदाने असं एकसारखं गुंडाळायचं आहे आणि नंतर मात्र ते बंद फोल्ड करून घ्यायचं आहे। तर बघा, हे बालभक्ती किती सुंदर दिसत आहे, घाणही होत नाही आणि ज्यावेळेस वाचायचं आहे त्यावेळेस तुम्ही काढू शकता, अशा पद्धतीने घेऊ शकता, वाचन करू शकता
आणि परत त्याच्यामध्ये ठेवू शकता। तर बघा आता मी उलट काही करून दाखवते। तर बघा उलट केल्यानंतर अशा पद्धतीने फक्त आपल्याला फोल्ड करून टिपा घालून घ्यायचा आहे। काहीच अवघड नाही, प्रत्येक ताईंना येऊ शकतं, असंच नाही की बाबा शिकल्यावरच येतं। तुम्ही फक्त बघून जरी शिवलं तरी तुम्हाला जमेल मैत्रिणींनो। तर बघा खूप सोपी, साधी आणि सरळ पद्धत आहे। आपल्या घरामध्ये जर नवीन कापड असेल तर तुम्ही ग्रंथांसाठी हा कवर नक्की शिवून बघा। मी ही असेच ग्रंथ सगळे मी आमच्या घरामधले ग्रंथ आहेत त्यांना असे कवर शिवलेले आहेत। तर तुम्हाला एक मी सांगावं म्हटलं, आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करावा म्हटलं। तर मैत्रिणींनो, कसा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। असेच नवीन व्हिडिओ तुमच्याकडे येत राहतील मैत्रिणींनो। भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।